मित्रपरिवार, नातेवाईक, बंधू भगिनींनो, मी उमेश महाडिक. मी हॉस्पिटल रिलेटेड काम करतो, म्हणजे मोतीबिंदू पासून हृदयापर्यंत मोफत ऑपरेशन कशी करून घ्यायची, कुठे करून घ्यायची. माणूस हॉस्पिटलला जातो, ऍडमिट होतो, पण तो ऍडमिट होताना कुठल्या प्रोसेसनी होतो, काय होतो. मग सगळे म्हणतात की हॉस्पिटलची लूट होती. हॉस्पिटल लुटतं, हॉस्पिटल कुणालाही नाही लुटत. सगळे उपचारच करतात, योजनेमध्ये घ्यायला फक्त काचकूच करतात. पुण्यामध्ये बरेच आमदार आहेत, त्यांच्या माध्यमातून काम करावं असं वाटत होतं, पण सेवेसाठी काम करणाऱ्या माणसासोबत काम करायचं होतं म्हणून फक्त आमदार बच्चू कडू सोबत गेल्या 14 वर्षाला काम करतो. हे काम करत असताना बघितलं की जे काम 20,000 रुपयात होतं त्याचे 2-2 आणि 5-5 लाख रुपये घेण्यात होते. ते थांबवायचे ठरवलं. मोतीबिंदूचे ऑपरेशन मोफत करून घ्यायचे ठरवले. ती सगळी करून घेता घेता आज असं वाटतंय की ज्यावेळेस आमची पॉवर लो होती त्यावेळेस मी सरांना फोन करतो, सरांना भेटायला घरी जातो, पॉवर बूस्ट करतो आणि कामाला सुरुवात करतो. तरी माझं सगळ्यांना एवढंच सांगायचंय, मला बोलायचं हेच होतं की ऍडमिट व्हायच्या आधी पहिलं विचारा तिथं योजना आहेत का, आपली लूट होणार नाही. मेडिक्लेम असेल तर हे विचारा, मेडिक्लेम वाल्याला जे बिल लागतं त्याच्या औषधावरती जो प्रिंटेड रेट आहे त्या रेट वरतीच लागतं. प्रत्येक क्षेत्रातले नामवंत मंडळी काय सांगू, तर ते तसं लागतं कामा नये. मेडिकलचे उपचार महाग होता कामा नये. तुम्ही जर स्वतः जागरूक राहिलात, तुमच्या शेजारच्या बाकीच्यांना जागरूक केलं, माझ्या एकट्याचं काम नाही होणार, सगळ्यांचंच काम सोपं होईल. कामाला हात लागेल. आणि विविध भागातून फोन येतात की आता करायचं काय, पहिली योजना आहेत का नाही विचारा ना. तिथं शहरी गरीब महात्मा फुले पीएम फंडिंगला ते बसते का नाही विचारा, सीएम फंडिंगला बसते का नाही, बस सगळं ऑटोमॅटिक होणार आहे, कुणाचीही लूट होणार नाहीये. आणि रक्तदान, सरांनी सांगितलं रक्त योजनेचं काम आहे. आम्ही जिथं ब्लड डोनेशन घेतो तिथं आम्ही प्रत्येकाला 5 लाख रुपयाचा ऍक्सिडेंटल कव्हर देतो. त्या माणसाला वर्षभरासाठी आपलं कर्तृत्व आहे, त्याने आपल्यासाठी रक्तदान केलंय तर आपलं कर्तृत्व आहे 5 वर्षभरासाठी याला काही न होणे. जर काही झालं तर त्याला आपण ते कव्हर मिळून देतो, पुन्हा रिन्यू करून देतो, पुन्हा रक्तदान करा, पुन्हा रिन्यू करून देतो. 5 लाख रुपयाचं ऍक्सिडेंटल कव्हर काय आहे हे त्या